Hello everyone, welcome to RV Search English. So, students, today we are going to learn class 8 lesson The House Builder. So, let's get started. This is a story of a mason who worked for a building contractor. तर ही एका मेसनची म्हणजे घर बांधणारा गवंडी. तर एका घर बांधणाऱ्या गवंड्याची गोष्ट आहे. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपण म्हणू ठेकेदार किंवा बिल्डिंगचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याच्या हाताखाली तो काम करायचा, त्याच्यासाठी काम करायचा. द मेसन ऑलवेज ट्रू टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आणि तो जो गवंडी होता त्याचे नेहमीच प्रयत्न असायचे की जो पण काम तो करत आहे तो नेहमी परफेक्शननी करायचा. म्हणजे तो काम एकदम चांगल्या रीतीने एकदम परफेक्ट असं ते काम तो नेहमी करायचा. अतिशय चांगला कारागीर तो होता. ॲज सून ॲज द हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल फायनलाइज बाय द इंजिनियर. जसं जे हाऊस आहे, जे घर आहे ते आर्किटेक्ट डिझाईन करून द्यायचा आणि त्याचे जे डिटेल्स आहेत म्हणजे त्याचे जे तपशील आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत घर बांधायच्या, त्या इंजिनियर फायनल करायचा. द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लीव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. जशा सगळ्या गोष्टी फायनलाइज व्हायच्या तसं जो कॉन्ट्रॅक्टर होता तो ते पूर्णच्या पूर्ण घर बांधायची जबाबदारी त्या मेसनवर सोपवून द्यायचा आणि मोकळा व्हायचा. म्हणजे त्या मेसनवर त्याचा एवढा विश्वास होता, त्याच्या कामावर त्याचा एवढा ट्रस्ट होता की त्या मेसनवर तो डोळे बंद करून विश्वास ठेवायचा आणि कुठलंही काम एकदा फायनलाइज झालं की ते बांधायची संपूर्ण जबाबदारी तो मेसनवर टाकून द्यायचा. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. आणि तो मेसनसुद्धा, तो गवंडीसुद्धा कुठलाही वेळ व्यर्थ न घालवता त्या प्रोजेक्टवर काम करणं सुरू करायचा. He would take great interest in his work of building and do it with full dedication. ते बिल्डिंग बांधायचं त्याचं जे काम होतं त्यात तो खूप इंटरेस्ट घ्यायचा, खूप इंटरेस्ट घेऊन तो आपलं काम करायचा. अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. आणि आपलं पूर्ण समर्पण कामाविषयी तो लावायचा. म्हणजे अतिशय डेडिकेटली तो पूर्ण काम करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. हा जो गवंडी होता तो काही गोष्टींची खात्री करून घ्यायचा की त्याचं जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ते एकदम हाय क्वालिटीचं असलं पाहिजे. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तो वापरायचा. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स, डोअरवेज, आर्चेस एक्सेट्रा. दरवाजे, खिडक्या याचे सगळ्यांचं जे मोजमाप असायचं तो एकदम परफेक्टली ते करून घ्यायचा. म्हणजे कुठल्याच कामात कसर किंवा हलगर्जीपणा तो गवंडी करत नव्हता. were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. अतिशय परफेक्ट तो दरवाजे, खिडक्या जेही काही मापं वगैरे असतील अतिशय परफेक्टली घ्यायचा आणि एक्सेलंट आणि अपिलिंग फिनिश जे काही तो करत आहे त्या गोष्टींना तो एकदम अपिलिंग म्हणजे दिसायला अतिशय सुंदर अशी फिनिशिंग तो आपल्या कामाला द्यायचा. अशा प्रकारे त्याची ख्याती होती. इतका चांगला तो मेसन होता. द ओनर्स ऑफ अ न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. जे घर त्या मेसननी बांधलं त्या घराचे मालक त्याचं काम पाहून खूपच समाधानी व्हायचे. त्यांना त्या मेसनचं काम पाहून फारच समाधान वाटायचं कारण त्याचं काम खूप परफेक्ट असायचं. बिकॉज ऑफ द झील, डिलिगन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्लेस्ड इन हिज वर्क, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस फॉर हिज कॉन्ट्रॅक्टर. त्याचं कामामध्ये असलेलं सातत्य, त्याची निष्ठा आणि त्याचं पर्सिस्टन्स म्हणजे चिकाटी, ह्या गोष्टी अशा होत्या की त्याच्या कामामध्ये सुद्धा दिसायच्या. आणि त्यामुळेच तो जो गवंडी होता त्याची खूपच डिमांड होती आणि त्याचं नाव ऐकून किंवा त्याचं काम बघून त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, त्याला खूप काम मिळायचं. म्हणजे मॅसनमुळे त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळायचं. इतकी त्याचं नाव होतं, इतकी त्याची ख्याती होती. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन हँडसमली. आणि त्यामुळेच तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा मेसनला खूप चांगला पगार
द्यायचा, कारण त्या मॅसनमुळे कॉन्ट्रॅक्टरला बरेच ऑर्डर्स मिळत होते, बरेच काम मिळत होते, त्यामुळे तो त्या मॅसनला खूप चांगला पगार द्यायचा. विथ अ गुड सॅलरी ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कॅरिटी. आणि तो मॅसनसुद्धा आपल्या घरच्या गरजा ज्या आहेत त्या कुठलीच स्कॅरिटी म्हणजे टंचाई, कुठलीच टंचाई न येता, कुठलेच कमी न पडता आपल्या घरच्या गरजा आरामशीर भागवू शकत होता, कारण कॉन्ट्रॅक्टर त्याला खूप चांगला पगार देत होता. Thus, the mason thus continued working with a great devotion for many years. अशा प्रकारे बरेच वर्ष मॅसनने खूपच मन लावून आणि खूपच निष्ठेने काम केलं. टिल ही बिकम अ ग्रँडफादर. पण आता तो ग्रँडफादर झाला होता, म्हणजे त्याचं वय झालं होतं आणि तो आजोबा झाला होता, म्हणजे नातू वगैरे त्याला झाले होते. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर. आणि त्याने ठरवलं की आता रिटायर व्हायचा, म्हणजे निवृत्त व्हायचा, काम सोडून द्यायचा वेळ आलेला आहे. अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि आता आपण उर्वरित जो वेळ आहे आपल्या जीवनाचा तो आपल्या नातवंडांसोबत खेळण्यात घालूया, असा विचार त्या मॅसनने एक दिवस केला. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. मॅसन एक चांगला व्यक्ती होता, फर्म माइंडेड पर्सन होता, त्यामुळे त्याने ठरवलं की आपली रिटायरमेंटची जी न्यूज आहे, म्हणजे बातमी आहे, ती आपण कॉन्ट्रॅक्टरला आधी दिली पाहिजे, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर कुठलेच नवीन काम घेणार नाही त्याच्या नावावर. म्हणजे त्याला एक अंदाज राहील कॉन्ट्रॅक्टरला की मॅसन काम सोडणार आहे. म्हणून त्याने ठरवलं की आपण आपल्या रिटायरमेंटची जी बातमी आहे ती कॉन्ट्रॅक्टरला आधी देऊ. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टेड टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब, बट नो अवेल. कॉन्ट्रॅक्टरने जेव्हा ऐकलं की मॅसनला काम सोडायचं आहे, त्याला खूपच वाईट वाटलं. तो खूप डिसहार्टेड म्हणजे निराश झाला आणि त्याला इतका चांगला जो गवंडी आहे तो गमवायचा नव्हता. म्हणून त्यांनी हर तऱ्हेने मॅसन जो होता त्याला काम न सोडायची विनंती केली, पण टू नो अवेल, पण व्यर्थ, सगळं काही व्यर्थ. मॅसन बिलकुलच ऐकायला रेडी नव्हता. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. कारण मॅसन जो होता त्यांनी आपला निश्चय पक्का केला होता, यापुढे काम करायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना आपला निश्चय काही बदलला नाही, आपला निर्णय त्यांनी बदलला नाही. सो स्टुडंट्स, हा द हाऊस बिल्डर या लेसनमधला आपला पहिला पार्ट होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत. आय होप दिस व्हिडिओ इज युजफुल फॉर यू ऑल. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन, टेक केअर. गुड बाय.